65 किलोची तलवार वागवतो, त्याचं नाव येसाज. 2000 सैन्याशी एकटा झुंज घेतो, त्याचं नाव बाजी. 8 तासात दिल्लीहून घोडा पुण्याला आणतो, त्याचं नाव संताजी. शत्रूच्या छावणीमध्ये घुसून शत्रूच्या छावणीचा मुकुट तोडून आणतो, त्याचं नाव धनाजी. उभ्या ढाण्या वाघाला उभा फाडतो, त्याचं नाव संभाजी. आणि या सर्वांना मिळून जो स्वराज्याचं तोरण बांधतो, त्याचं नाव छत्रपती शिवाजी. या सर्व महामानवांना प्रथमतः माझा मानाचा मुजरा. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री देशमुख सर, तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय श्री सुनीलजी फाळे सर, तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले माझे सहकारी मित्र आदरणीय श्री ठके सर, तसेच उपस्थित असलेले आमचे सहकारी मित्र सन्माननीय श्री गोरे सर, खोसे सर, श्रीमती जोगदंड मॅडम, श्रीमती पुरे मॅडम, तसेच उपस्थित सर्व शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो, आज शिवजयंती निमित्त वेगवेगळ्या विषयावरती विद्यार्थ्यांनी या ठिकाणी भाष्य केलेले आहे. खूप सुंदर अशा शब्दामध्ये या विद्यार्थी आपल्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य मांडलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येण्याच्या पूर्वी 16व्या शतकामध्ये या समाजामध्ये एक वेगळाच अन्याय, एक वेगळाच अत्याचार पसरला होता. या समाजामध्ये राहणाऱ्या महिला असुरक्षित होत्या. दिवसाढवळ्या महिलांवरती अत्याचार होत होते. या समाजामध्ये राहणारी रयत सुखी नव्हती. असाच एक दिवस उजळला. तो दिवस म्हणजे 19 फेब्रुवारी 1630. शिवनेरीवरती सकाळची पहाट होती. सैन्यांचा आवाज होता आणि एक गोंडस बाळाने जन्म घेतला. ते बाळ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवनेरी किल्ल्यावरती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला शिवाजी महाराज कोण होते सांगावं लागत नाही. शिवाजी महाराजांचं कार्य आज या जन्माला येणाऱ्या मुलाला सांगावं लागत नाही. जन्माला येणाऱ्या मुलाच्या कपाळावरती हे 3 अक्षर कोरूनच आज या मातीमध्ये तो मुलगा जन्माला येतो. त्यामुळे या मातीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाला शिवाजी महाराजांचं कार्य काय होतं हे सांगावं लागत नाही. शिवाजी महाराज कसे होते, शिवाजी महाराजांचा इतिहास कसा होता, कसं होतं ते रूप, कसं होतं ती लढाई, कसं होतं ते युद्ध, आणि कशी होती ती शिवाजी महाराजांची स्वराज्याची रयत, आणि कसं झालं ते स्वराज्य, तर आपल्याला इथं राहून थांबावं लागत नाही, तर आपल्याला जावं लागतं ते स्वराज्य. ते स्वराज्य कसं झालं आणि स्वराज्याची सुरुवात कधी झाली आणि स्वराज्याची स्थापना केव्हा केली आणि स्वराज्याची शपथ छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी घेतली. राजमाता जिजाऊंना शिवाजीची जिम्मेदारी आली. पुणे या ठिकाणी लाल मालामध्ये राजमाता जिजाऊ शिवाजी महाराजांना घेऊन गेल्या, पण तिथे लाल माल नव्हता. विद्यार्थी मित्रांनो, राया रावाने गाढवाचा नांगर फिरवला होता. पुण्याची भूमी उजाड करून टाकली होती आणि त्या पुण्याच्या भूमीमध्ये एक पार आणि त्या पारीला तुटकी वाण आणि पुटकी कवडी बांधली होती. आणि जो कोणी या वस्तीवरती राहील किंवा या धर्तीवरती राहील त्याच्या निर्वंश झाल्याशिवाय राहणार नाही, असं त्या रायारावाने सांगितलं होतं. त्यामुळे तिथली जनता मोठी तो जीव घेऊन दर्याकड्यामध्ये राहत होती. पण राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या जनतेला साथ घातली आणि राहण्यास तयार केलं. जनता राहण्यास येऊ लागली, पण सर्वांनी त्या पारीकडे बोट दाखवलं. त्यावेळेस राजमाता जिजाऊंनी स्वतः पुढे झाल्या आणि बोलल्या
माझा निर्वंश झाला तरी चालेल, या मातीसाठी निर्वंश राहिले तरी चालेल, स्वतः मी ही पार उचकवते. विद्यार्थी मित्रांनो, राजमाता जिजाऊंनी आपल्या हाताने ती पार उचकवली आणि फेकून दिली आणि स्वतः तिथे राहू लागल्या. आपल्या लहानच्या बाळाला घेऊन राजमाता जिजाऊ त्या पुण्याच्या भूमीमध्ये राहत होत्या. त्या पुण्याच्या भूमीमध्ये राहत असताना त्यांच्या बाजूला एक एक घर करत करत गाव झाला, गावाची शहर झाले. तर त्या लोकांना आधार निर्माण झाला की आपलं कोणीतरी आले. पण विद्यार्थी मित्रांनो, त्यांच्या सांगण्यावरून तर जनता आली, रयत आली, पण त्या जनतेने खायचं काय, प्यायचं काय, करायचं काय? राजमाता जिजाऊकडे साथ घातली. त्यावेळेस राजमाता जिजाऊनी त्यावेळेस स्वराज्याची स्थापना केली, स्वराज्य संस्थेची स्थापना केली आणि स्वतः स्वराज्य संस्थेच्या संस्थापिका झाल्या. आणि त्या स्वराज्य संस्थेतून शेतकऱ्यांना, कामकऱ्यांना, कष्टकऱ्यांना लागणारे अवजारे, बैलजोड्या, धान्य देऊ लागल्या आणि रयत त्या ठिकाणी सुखी राहू लागली. असं करत असताना दिवस येत होते, दिवस जात होते, पण त्या जनतेमध्ये सोन्यासारखं पीक येत होतं. सोन्यासारख्या पिकाला सोन्यासारखी कणसं येत होती, सोन्यासारखी दाणे येत होती, पण त्या ठिकाणी रानगायची गोडी येत होती आणि पिकाचं नुकसान करून जात होती. काळजामध्ये चळ असा आवाज येत होता, पण करणार काय? ती जनता परत शिवाजी महाराजांकडे गेली. शिवाजी महाराजांना सांगता झाली, राज, आम्ही जे करतो ते नाश होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज उद्गारले, ज्यावेळेस तुमच्या सोन्यासारख्या कणसावरती पक्षी बसतात त्यावेळेस तुम्ही काय करता? त्यावेळेस आम्ही हातामध्ये गोपणी घेऊन, दगड घेऊन पक्ष्यांना मारतो. आताही तेच करा, आताही तेच करा. शेतकरी बांधावरती उभा झाला, गोपणी फिरू लागल्या, यवनांची टोळ पाठीला पाय लावून पळू लागली. काम फत्ते झालं. छत्रपती शिवाजी महाराजांनी एका दगडातून 2 पक्षी मारले. शेतकरी पिकाची राखण करू लागला आणि मातीची देखील राखण करू लागला. शिवाजी महाराजांनी सांगितलं, आता जशी पिकाची राखण करायला शिकलात तशीच मातीची राखण करायला शिका. मावळा अर्धा दिवस शेतकरी झाला, अर्धा दिवस मावळा झाला आणि हे स्वराज्य निर्माण झालं. वयाच्या 16व्या वर्षी 27 एप्रिल 1645 ला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली आणि स्वराज्याला सुरुवात झाली. स्वराज्याची घोडदौड सुरू झाली. शिवाजी महाराजांचा गाजावाजा चालू झाला. चोही बाजूला शिवाजी महाराजांचं नाव झालं. विद्यार्थी मित्रांनो, शिवाजी महाराजांचं फक्त आपल्या महाराष्ट्रामध्येच नाव नाही, महाराष्ट्रात फक्त शिवाजी महाराजांचं नाव नाही. दिग्विजयाच्या निमित्ताने शिवाजी महाराज आंध्र प्रदेश या राज्याच्या दौऱ्यावरती होते. त्या दौऱ्यावरती असताना त्या आंध्र प्रदेशमध्ये श्रीशैल मल्लिकार्जुनांचं एक मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये मुक्कामाची सोय करण्यात आली. पण विद्यार्थी मित्रांनो, त्या मंदिरामध्ये राहत असताना शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं, ह्या मंदिराचं एक गोपूर बांधायचं राहिलं आहे. ह्या मंदिराचं एक गोपूर बांधायचं राहिलं आहे आणि ते गोपूर बांधलं पाहिजे, हे माझं कर्तव्य आहे. त्या ठिकाणी जाऊन शिवाजी महाराजांनी तिथल्या कामगारांना बोलून त्या श्रीशैल मल्लिकार्जुनांच्या मंदिराचं गोपूर बांधून घेतलं. कामगारांना कळेना या ठिकाणी किती लोक आले, किती लोक गेले, किती राजे आले, किती राजे गेले, पण एकाही राजाच्या मनामध्ये असं झालं नाही की या मंदिराचं गोपूर बांधावं. ऐसा राजे होणे नाही, ऐसा राजे होणे नाही. म्हणून त्या कामगारांनी वर्गणी केली. वर्गणी करून हा राजा 24 तास आपल्या डोळ्यासमोर असला पाहिजे, या राजाचं दृश्य 24 तास माझ्या डोळ्यासमोर असलं पाहिजे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आंध्र प्रदेशमध्ये श्री साईल मल्लिकार्जुनांच्या मंदिरामध्ये हयात असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला पुतळा त्या ठिकाणी उभा करण्यात आला. त्या कामगारांनी वर्गणी करून शिवाजी महाराजांच्या आयुष्यामधला पहिला पुतळा आंध्र प्रदेश या ठिकाणी उभा आहे.
कर्नाटकामध्ये गेलात तर कर्नाटकामध्ये देखील तुम्हाला शिवाजी महाराजांचे पुतळे बसतील. तुम्ही जाताल तिथे शिवाजी महाराजांचं कार्य तुमच्या लक्षात येईल. हाच शिवाजी महाराजांचा बोलबाला, हाच शिवाजी महाराजांचं कार्य कुणाच्या तरी डोळ्यामध्ये खुपत होतं. कोणतरी शिवाजी महाराजांवरती लक्ष ठेवून होतं. हे शिवाजी महाराजांचं कार्य. शिवाजी महाराज जिंदा या मुर्दा पेश कीजिए. शिवाजी महाराजांना मारले पाहिजे. शिवाजी महाराजांचा बोलबाला जास्त व्हायला लागलाय. त्यामुळे शहाजी राजांना ज्यांनी त्रास दिला होता, शहाजी राजांसाठी जे त्रस्त ठरले होते, पण जे शहाजी राजांना करता आलं नाही ते शिवाजी महाराजांनी करून दाखवलं. बडी बेगम म्हणजे आदिलशाहीची आई, तिने शिवाजी महाराजांचं कार्य पाहिलं, शिवाजी महाराजांचं वर्चस्व पाहिलं आणि शिवाजी महाराजांचं स्वराज्य पाहिलं. त्यावेळेस तिला लक्षात आलं, तिने कोणत्याच राजाच्या स्वराज्यावरती किंवा राजाच्या रयतेवरती हल्ला केला नाही, फक्त शिवाजी महाराजांच्या स्वराज्यावरती ती चाल करण्यास तयार झाली. त्याचं कारण विद्यार्थी मित्रांनो, स्वराज्य म्हणजे स्वतःच राज्य. हे कोणा राजाचं राज्य नाही, हे सर्व या ठिकाणी राहणाऱ्या रयतेचं राज्य आहे. त्यामुळे या स्वराज्यामधला रयत किंवा स्वराज्य म्हणजे स्वतःच राज्य, ही रयत कधीही मरायला तयार होते. त्या राज्यावरती आपण आक्रमण केलं पाहिजे. हे आपल्याला पुढे चालून अवघड जाईल. त्यामुळे बडी बेगम शाहने दरबारामध्ये आवाज केला, मुझे शिवाजी चाहिए, मुझे शिवाजी जिंदा या मुर्दा, जैसा होगा वैसा मुझे शिवाजी चाहिए. शिवाजी को कौन पकड़ कर लाता है और कौन मारता है. पण त्या सभेमध्ये शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी कोणाचं धाडस होईना. पण विद्यार्थी मित्रांनो, त्यातून एक धाडसी तयार झाला आणि बोलला, मैं लाऊंगा शिवाजी को मैं लाऊंगा. त्याचं नाव होतं अफजल खान. अफजल खान स्वतः शिवाजी महाराजांचा विडा घेऊन स्वराज्यावरती चाल करून निघाला. स्वराज्यावरती चाल करून निघाला असताना हे शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं. शिवाजी महाराजांना हे सर्व समजलं. 1 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी या सर्व गोष्टीचं नियोजन करून ठेवलं होतं. नियोजन करणे शिवाजी महाराजांकडून शिकायला पाहिजे. त्यावेळेस शिवाजी महाराजांनी कोणत्या ना कोणत्या पद्धतीने अफजल खानाचा हत्ती मारला. निघायण्यापूर्वी सूरवीरांचा हत्ती मारणं हे अपशकुन असतं. त्यामुळे अफजल खानाचा पहिले त्यांनी हत्ती मारला. तो त्यांच्या 40,000 सैन्यांना तो अपशकुन झाला. त्यांचं त्या ठिकाणी मनाचं खचीकरण झालं. अफजल खानाचं देखील मनाचं खचीकरण झालं. त्या निमित्ताने तो निघाला. मोहिमेवरती निघण्यापूर्वी आपल्या 65 बायका होत्या, त्या 65 बायकांचं सिर कलम केलं. एकही बायको त्याने ठेवली नाही. त्याचं कारण, आम्ही परत येऊ किंवा नाही येऊ हे अफजल खानाला माहित नव्हतं. निघण्यापूर्वीच त्याने आपल्या बायका पूर्ण त्यांचं सिर कलम करून मारून टाकल्या आणि अफजल खान स्वराज्यावरती निघाला. स्वराज्य मोहिमेवरती निघाला. शिवाजी महाराज कोणत्या गोष्टीमध्ये जास्त दुःख होतं हे त्यांनी आधीच ठरवून घेतलं. ते शिवाजी महाराजांचं दुःख जास्त म्हणजे त्यांची रयत. रयतेला त्रास झाला की शिवाजी महाराजांना त्रास होतो हे अफजल खानाच्या लक्षात आलं. निघण्यापूर्वी अफजल खानाने येत असताना रयतेंना त्रास दिला, मंदिरे उद्ध्वस्त केली. एकही या समाजामध्ये मंदिर त्यांनी ठेवलं नाही. स्वराज्यामध्ये येऊन त्यांनी उभा नंगा नाच चालू केला. त्यावेळेस शिवाजी महाराजांनी अफजल खानाला सांगावा धाडला, मी तुम्हाला भेटायला तयार आहे. आणि सांगाव्यामध्ये असं लिहिलं, प्रतापगडावरती आपली भेट होईल. 10 नोव्हेंबर 1659 रोजी प्रतापगडावरती नियोजनाप्रमाणे अफजल खान आणि शिवाजी महाराजांची भेट ठरली. त्यावेळेस अफजल खान म्हटला, छत्रपती शिवाजी महाराजांनी गहरी चाल चालू केली. कारण का प्रतापगड म्हणजे दिवसा सूर्याचे किरण जमिनीवरती येत नाहीत, एवढा घनिष्ठ जंगल, तिथं पक्षी पाखरून येत नाही, अशा प्रतापगडावरती शिवाजी महाराजांनी भेट ठेवली. म्हणजे शिवाजी महाराज एका बाजूने जिंकल्यासारखेच होते. अफजल खान आपली फौज घेऊन निघाला. तसं शिवाजी महाराजांनी सांगितलं
40,000 सैन्य आपल्या स्वराज्यावरती हल्ला करण्यासाठी येत आहे. आपलं सैन्य जमा करा, आपले सैन्य जमा करा, आपल्या सैन्याला कामाला लागा. आपलं जे सैन्य आहे ते जमा करा. सैन्य कामाला लागले. जमा करत करत आपलं जमलं 7,500. 7,500 आणि 40,000. शिवाजी महाराजांनी सांगितलं, अरे आपलं वाढत नाही, आपलं 7,500 पेक्षा वाढत नाही. मग खानाचं कमी करायला तयारी करा, खानाचं कमी करा. त्यावेळेस खान प्रतापगडाच्या पायथ्याशी आला होता. वाईच्या पसरणीच्या घाटामध्ये, प्रतापगडाच्या सुरुवातीलाच वाईचा पसरणीचा घाट आहे विद्यार्थी मित्रांनो. त्या वाईच्या पसरणीच्या घाटामध्ये सैन्य सर्व त्याचं चांगलं, पण त्या वाईच्या पसरणीच्या घाटात अर्ध सैन्य तिथंच आपल्या मावळ्यांनी झोपवलं. अर्ध सैन्य घेऊन अफजल खान कसा बसा 20,000 सैन्य घेऊन वरती चालला तर प्रतापगडच्या तोंडाला रडतोंडीचा घाट आहे. प्रतापगडाच्या तोंडाला रडतोंडीचा घाट, म्हणजेच त्याला तोंड रडकोंडी करून तो घाट चालला जातो. त्यामुळे त्या घाटाला नाव ठेवले रडतोंडीचा घाट. त्या घाटातून कसं बस सैन्य घेऊन तो 10,000 सैन्य वरती आला. तेवढ्या शिवाजी महाराजांचा निरोप आला, अवघे 1,000 सैन्य घेऊन यावं तरच आम्ही तुम्हाला भेटू शकतो. आणि ते 1,000 सैन्य घेऊन अफजल खान वरती गेला. आणि अफजल खानासाठी शानदार शामियान्याची छत्रपती शिवाजी महाराजांनी व्यवस्था केली होती. आणि भेटीचा वेळ निवडला. 12:35 अफजल खानासोबत भेट ठेवली. बरं, भेट 12:35 का बरं ठेवली असेल? त्याचं कारण असं आहे, गडावरून खाली येताना राजेची जी हालचाल आहे ती अफजल खानाला दिसू नये, आणि अफजल खानाची जी हालचाल आहे ती राजाला दिसावी, म्हणून राजाने सूर्याचे किरणे मधोमध येता वेळेसच 12:35 टाइम निवडला. शिवाजी महाराजांनी अंगरक्षक घेतले सोबत. अंगरक्षक घेतलेत कोण? जीवामाल संभाजी कावजी कोंढाणकर. जीवामालच का घेतला असेल बरं? जीवामाल का घेतला असेल? तो जीवामाल दानपट्टा करण्यासाठी तरबेज आहे. आणि अफजल खानाचा समोरून येणारा कोण होता? सय्यद बंडा. समोरचा जो दानपट्टा करणारा होता तो सय्यद बंडा. मग सय्यद बंडाशी झुंज द्यायची म्हणजे हवा जीवा. आणि अफजल खान 10 हत्तीचा बळासारखा अफजल खान. मग अफजल खानशी झुंजायचं म्हणजे तिथे हवा आपल्याला संभाजी कावजी कोंढाणकर. संभाजी कावजी पण कमी नव्हता. यासाठी ते 2 अंगरक्षक आणि आणखी 8 अंगरक्षक घेऊन शिवाजी महाराज 10 अंगरक्षकासह अफजल खानाच्या भेटीला निघाले. अफजल खानाच्या भेटीला निघाले असताना गेल्याच्या नंतर सांगितलं, जीवा तुम्ही आमच्याकडे पाहायचं नाही, अफजल खानाकडे पाहायचं नाही, फक्त सय्यद बंडाकडे पाहायचं. सय्यद बंडाची हालचाल तुम्ही पाहायची. आणि संभाजी कावजी कोंढाणकरला सांगितलं, संभाजी तुम्ही आमच्याकडे पाहायचं नाही, जीवाकडे पाहायचं नाही, तुम्ही सय्यद बंडाकडे पाहायचं नाही, तुम्ही दाराशी उभं राहायचं. आणि जर का आमचं बरं वाईट झालं आणि अफजल खान जिवंत बाहेर आला तर त्याला जिवंत ठेवायचं नाही, त्याला तुम्ही तिथे मारायचं. असं नियोजन छत्रपती शिवाजी महाराजांचं होतं. आणि या नियोजनाने त्यांचं कार्य झालं. शिवाजी महाराज हस्तकलम येत आहेत. अफजल खान उभं राहिला आणि अफजल खानाने विचारलं वकिलाला, ये शिवाजी. वकिलाने मान डोलवली. तशी शिवाजी महाराज अफजल खान 2 पाऊल पुढे गेला आणि शिवाजी महाराजांना भेट दिली. शिवाजी महाराजांना भेट दिल्याच्या नंतर अफजल खानाने दगाफटका केला. शिवाजी महाराजांच्या पाठीवरती वार केला, पण शिवाजी महाराजांनी चिरकत घातल्यामुळे अफजल खानाचा वार खाली गेला. शिवाजी महाराजांची मान दाबली. तेवढ्या शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं आपल्यासोबत दगा होत आहे. शिवाजी महाराजांनी कमेला कवलेली वाघनका काढली आणि पोटातून अफजल खानाचा कोकळा बाहेर काढला. तसा अफजल खान ओरडला, दगा दगा ओरडल्यासहित सय्यद बंडाचा वार, दानपट्ट्याचा वार छत्रपती शिवाजी महाराजांच्या मानेवरती होणार. एवढ्यात जीवाने सय्यद बंडाचा हात उडवला आणि त्या ठिकाणी इतिहास फुटफुटला. होता जीवा म्हणून वाचला शिवा. यामुळे आपल्याला समजतं छत्रपती शिवाजी महाराजांनी जीवालाच का नेला असेल. आणि छत्रपती शिवाजी
शिवाजी महाराजांचं नियोजन एक माणूस त्यांनी परत वापरला नाही. जीवाला परत दुसऱ्या ठिकाणी त्यांनी वापरलं नाही. तानाजीला परत दुसऱ्या ठिकाणी वापरलं नाही. बाजीला परत दुसऱ्या ठिकाणी वापरलं नाही. एक माणूस आणि एक चाल त्यांनी आयुष्यामध्ये परत खेळली नाही. अफजल खानाला भेटायला गेले, साहित्य खानाचा छापा मारला. म्हणजे शिवाजी महाराजांचं नियोजन हे नियोजनबद्ध होतं. या नियोजनामुळे छत्रपती शिवाजी महाराज आपलं एवढं स्वराज्य उभा केलं. या स्वराज्यामधली एकही रवत दुखी झाली नाही पाहिजे, सुखी राहिली पाहिजे, यासाठी अहोरात्र त्यांनी प्रयत्न केले. अहोरात्र प्रयत्न करून ते या मावळ्यांना सुखी ठेवत होते. जर माझ्या स्वराज्याचा एक मावळा मेला तर मी तो पुन्हा परत आणू शकत नाही. जर एक गड नाही आला तरी चालेल, मी तो गड परत घेईल, पण माझ्या स्वराज्याचा एक मावळा खर्ची झाला तर तो मावळा मी परत आणू कुठून, असे शिवाजी महाराजांचे विचार होते. अशा छत्रपती शिवाजी महाराजांची 5 एप्रिल 1680 ला ज्योत मावळली. म्हणजे शिवाजी महाराज आपल्या सर्वांना सोडून गेले. ते कशाने गेले हे आणखी आपल्याला कोणालाच माहित नाही. फक्त काही ठिकाणी लिहिलं आहे 12 दिवस दीर्घ आजारामुळे शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला, असा आणखी उल्लेख आहे. मी जाता जाता एवढंच सांगेल की हे कार्य आपल्यामध्ये रुजवायचं. बोलण्याला खूप असते, पण हे कार्य आपण सर्व येतात बोलतात, पण हे कार्य आपल्या सर्वांमध्ये रुजलं तरच ह्या कार्यक्रमाचा सार काही ना काही होतो. जाताना एक छोटीशी कविता तुमच्या समोर मांडतो आणि माझा निरोप घेतो. माझा काही आवाज एवढा सुंदर नाही, पण मी बोलण्याचा प्रयत्न करत असतो. काही ना काही विद्यार्थ्यांना नवीन काहीतरी भेटावं या दृष्टिकोनातून माझा प्रत्येक वेळेस प्रयत्न असतो. त्यामुळे मी छोटीशी कविता तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. जात धर्म सोडून दिली लढाया तलवार, माझ्या राजानं उघडलं नवसमतेच दार. स्वाभिमान शिकवला, नीतिमत्ता शिकवली, राज तुमच्यामुळेच नवी पहाट उगवली.